गुणजनाची हाक दिली रे कायम कडकर साथ। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मी प्रथम अभिवादन करतो। आज आपण सर्व विधानसभेचे आपले लाडके उमेदवार पृथ्वीराजजी चव्हाण यांच्या प्रचारार्थ बैठकीसाठी उपस्थित आहात। मला माझ्या समाज बांधवांना काही गोष्टी सूचित करावायच्या आहेत आणि व्यासपीठावर जे मान्यवर आहेत त्यांना माझ्या समाजाच्या काही समस्या आहेत त्यांच्यासमोर मला मांडायच्या आहेत। व्यासपीठावर उपस्थित असलेले म्हणजे मी ज्यांचा आदर करतो ते आमच्या कराड नगरीचे नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष अशोकरावजी भोसले, शिवाजीराव सन्मुख, रमेश वायदंडे, मोरे साहेब, आवळकर साहेब, उपस्थित समोर बसलेल्या बंधू भगिनीनो आणि माझ्या मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 3 गुरु होते। यापैकी पहिले गुरु तथागत गौतम बुद्ध, दुसरे गुरु कबीर आणि तिसरे गुरु महात्मा ज्योतिराव फुले। तेव्हा महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाचं एक सूत्र सांगितले आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाविषयी एक सूत्र सांगितलेलं आहे। त्यामध्ये ते असं म्हणतात, विद्येविना मती गेली। ते काय म्हणतात? विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली आणि गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त खचले। एवढं सगळं अनर्थ या अविद्येनं केलेलं आहे। तर विद्येविना मती गेली म्हणजे आपलं जे शिक्षण आहे, शिक्षण नसल्यामुळं आपलं काय झालं, बुद्धीची वाढ झाली नाही आणि बुद्धीची वाढ न झाल्यामुळं आपली गती थांबलेली आहे आणि गती थांबल्यामुळं आपल्याला जो प्रगतीचा जो मार्ग आहे तो थांबलेला आहे आणि एवढं सगळं या अविद्येनं केलेलं आहे। तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो ते घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। आणि बांधवांनो, या देशामधली शिक्षण व्यवस्था जातीवाद्यांनी नष्ट करायचं काम सुरू केलेलं आहे। गेल्या 10 वर्षापासून जी आमच्या मागासवर्गीय दलित असतील, आदिवासी असतील, भटके विमुक्त असतील, यांना जे शिक्षण मिळतं ते शिक्षण व्यवस्थित मिळेन असं झालेलं आहे। जातीवाद्यांना माहीत आहे हे जर शिकले, हे सवरले, शहाणे झाले तर हे आपला अधिकार मागणार आहेत। तर यांनी आमची शिक्षण व्यवस्था खिळखिळी करायचं काम केलेलं आहे। तेव्हा काय होत आहे की ज्या प्राथमिक शिक्षण जे आपल्याला मिळतं त्याच्यावरती जास्त खर्च झाला पाहिजे। शाहू महाराजांनी ज्या वेळेला शिक्षण सुरू केलं, गोरगरिबांच्या मुलांच्यासाठी शिक्षण सुरू केलं, त्यावेळेला त्यांनी प्राथमिक शिक्षण सुरू केलं आणि तिथे एक नियम सुरू केला की जो विद्यार्थी ज्या दिवशी शाळेत येणार नाही त्या दिवशी त्याच्या पालकांना 1 रुपया दंड करायचा। आणि 1892 साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी विल्यम्स हंटर नावाचा इंग्रज आलेला अधिकारी त्याच्यासमोर काय मांडणी केली की सरकार तुम्ही प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करा। म्हणजे 1852 साली जी शिक्षणाची गरज होती ती शिक्षणाची आजसुद्धा गरज आहे। प्राथमिक शिक्षणावरती हे सरकार
जादा खर्च करत नाही, उच्च शिक्षणावरती खर्च करतं. अरे आम्ही शिकलोच नाही तर उच्च शिक्षण आम्हाला कसं मिळणार? आमच्या शिक्षणाची गळती होते. आपली मुलं पाचवीपासून 10वीपर्यंत कसं तरी जातात. आता ह्या जातीयवाद्यांनी काय केलं बघा, कसलं षडयंत्र आपल्या समाजाला शिक्षणापासून दूर ठेवायचं कसं काम केलं बघा. 1ली ते 10वीपर्यंत शिक्षण पास करत गेलेत. 1लीत पास, 2रीत पास, 10वीपर्यंत असं पुढं नेलं गेलं. याच्यामध्ये विषय असा आहे बांधवांनो, BC, OBC, ST, NT, आदिवासी ह्या सगळ्या जातीतील पालक वर्ग आपलं घर चालवण्यासाठी, आपला संसार चालवण्यासाठी कामधंदा करायला बाहेर जातात. त्यांना उदरनिर्वाहाचं दुसरं काही साधन नसल्यामुळं दिवसभर काम करतात, संध्याकाळी घरी येतात. तर त्यांना काबाड कष्ट करण्याशिवाय पर्याय नसतो. मुलगा आपला विद्यार्थी काय शिकतो, त्याची प्रगती झाली का नाही हे बघण्यासाठी त्याच्याकडं वेळ नसतो. मग तो कसा तरी 10वीपर्यंत जातो आणि तिथून तो शिक्षणातून अडकतो. आता 10वीपर्यंत त्याला जर पुढं काहीच येतच नसेल तर तो पास होणार नाही बोर्डाची परीक्षा. आणि हा पास नाही झाला तर त्याला सफाई काम, त्याला किरकोळ मेहनतीचं काम, त्याला साधी कामं करावी लागतात. आणि मग या प्रस्थापितांच्या चाकऱ्या करायला, प्रस्थापितांची नोकरी करायला, प्रस्थापितांचं गुलाम व्हायला ते मोकळे होतात. बांधवांनो, ही जी शिक्षण व्यवस्था आहे, ही शिक्षण व्यवस्था जातीवाद्यांनी मुद्दाम केलेली आहे. आपल्याला या देशातली शिक्षण व्यवस्था चांगली केल्याशिवाय पर्याय नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की गेल्या 10 वर्षामध्ये बघा, 10 वर्षामध्ये द्वेषाचं राजकारण देशभर सुरू आहे, रागाचं राजकारण देशभर सुरू आहे. या द्वेषानं, या रागानं सर्व समाजाचा सत्यानाश होत असतोय. कृपया पाठीमागं जे उभे आहेत त्यांनी गोंधळ न करता शांत बसावं. तर या रागानं आणि या द्वेषानं सर्व समाजाचा सत्यानाश होत असतो. तर या द्वेषामुळं अनेक राष्ट्र नष्ट झालेले आहेत. या द्वेषामुळं इराण, अफगाणिस्तानसारखं राष्ट्र नष्ट झालेलं आहे. पूर्वीच्या काळी इराणमध्ये मुली शाळा शिकायच्या, विमान चालवायच्या, रेल्वे चालवायच्या, कॉलेजला जायच्या, शाळेत जायच्या. आत्ताची परिस्थिती तुम्हाला सांगतो, आता मुलगी रस्त्यात जर दिसली तर तिला डायरेक्ट गोळी घातली जाते. अशी परिस्थिती या द्वेषानं निर्माण होती. हा द्वेष, या द्वेषावरती जगात कुठंही उपाय नाही. द्वेषानं सगळ्या देशाचा, समाजाचा सत्यानाश होतो. तर महाराष्ट्रातल्या संतांनी यापूर्वी सांगितले, द्वेषावरती जर उपाय करायचा असेल तर तो फक्त आणि फक्त प्रेमानं होत असतो. हा द्वेष नष्ट करायचा असेल तर तो प्रेमाच्या माध्यमातून आपल्याला नष्ट करावा लागेल. हा धागा माननीय राहुल गांधींनी पकडला आणि देशभर ते भारत जोडो यात्रा, अतिशय सुंदर प्रकल्प, अतिशय सुंदर त्यांनी आंदोलन सुरू केलं की मला देश जोडायचा आहे, मला या देशामध्ये प्रेमाचा संदेश द्यायचा आहे. हा विचार घेऊन मोहब्बत की दुकान ही संकल्पना घेऊन ते देशभर फिरू लागले. अख्खा देश पालथा घातला. ते देशभर फिरले आणि देशाला जोडायचं काम केलं. राहुल गांधींनी अतिशय आणखीन दुसरे एक काम खूप चांगलं केलेलं आहे. इथं जर BC, OBC बांधव असतील तर त्यांनी ही गोष्ट चांगल्या पद्धतीनं ऐकायची आहे. तर राहुल गांधी असं म्हणतात की आम्हाला जातीय जनगणना करायची आहे. बघा, नीट समजून घ्या. राहुल गांधी असं म्हणतात की आम्हाला जातीय जनगणना करायची आहे. त्याच्यामध्ये अतिशय BC, OBC, भटक्या विमुक्त जाती, दलित, आदिवासी या सगळ्यांचं हित दडलेलं आहे. या सगळ्यांच्या हक्काचं हित दडलेलं आहे. ते असं आहे, ज्या दिवशी तुम्हाला समजेल की माझ्या जातीत किती मुली शिकल्या, माझ्या जातीमध्ये किती मुलांचा जन्म झाला, किती मुलांचं कुपोषण आहे, किती महिलांचं आरोग्य कसं आहे, किती महिला शिकतायत, त्या नोकरी करतायत का नाही, किंवा माझ्या जातीतला जेव्हा पुरुष काम करायला जातो त्याला पगार व्यवस्थित मिळतो का नाही, त्या पगारात त्याचं घर चालतं का नाही, या अशा सगळ्या गोष्टीचं सर्वेक्षण होतं आणि त्याचा एक डाटा तयार केला जातो. हा डाटा ज्यावेळेस तुमच्या समोर येईल
समजा आता मी ह्या समाजातला आहे, या समाजात आम्हाला समजलं की माझ्या समाजामध्ये एवढे बेरोजगार तरुण आहेत आणि त्यांना सरकारनं नोकऱ्या दिलेल्या नाहीत. माझ्या समाजामध्ये सरकारी दवाखाना नाही, आम्हाला ज्या सुविधा मिळतात, आम्हाला जी कर्ज मिळतात ती आम्हाला अजून मिळालेली नाहीत. किंबहुना आपल्या समाजावरती आजवर जे अन्याय झालेले आहेत ते अन्याय तुमच्यासमोर जर निघाले तर तुम्ही पेटून उठाल आणि सरकारला विचाराल की माझा हक्क कुठं आहे, माझा वाटा कुठं आहे, आमच्यावर अन्याय होतोय, मग आमचा हा अन्यायाचं निवारण करा आणि मग आमचा वाटा द्या. तर हा वाटा तुम्ही मागू नये, हा वाटा तुम्ही सरकारला मागू नये म्हणून तुमचं लक्ष विचलित केलं जातं आणि तुम्हाला धर्माच्या नावावरती भांडायला लावलं जातं. आता माझ्या समाजाची समस्या तुम्हाला मी सांगतो. हे बघा असं आहे, बाबासाहेब म्हणतात शिकल्या सवरलेल्या लोकांनी या म्हणजे मला नाराज केलं. बाबासाहेब दुःखी व्हायचे म्हणायचे. तर मला दिलं, संघटना बांधली आणि त्यांच्या हातात तलवारी दिल्या. रामुशाच्या हातात तलवार दिली, धनगरांच्या हातात तलवार दिली, मांगांच्या हातात तलवार दिल्या आणि इथली जाती व्यवस्था त्यांनी पहिल्यांदा मोडीत काढली. शिवाजी महाराजांचं राज्य का चाललं तर त्यावेळेला त्यांनी मागासवर्गीयांना हृदयाशी जोडलं आणि प्रचंड मोठी फौज उभी केली आणि इथला जातीवाद नष्ट केला. बांधवांनो, त्यानंतरच्या काळात स्वराज्य छानपैकी उभं राहिलं, आपलं स्वातंत्र्य, महाराष्ट्राचं स्वातंत्र्य उभं राहिलं. परंतु छत्रपती शिवरायांच्या नंतर ज्या वेळेला पेशवे आले, ज्यावेळेला पेशव्यांचं म्हणजे पेशवे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरी चाकर होते, कारकून होते. या पेशव्यांनी बाकीच्या जातींचं मी काय सांगत, ती मुंडकं वर उडलं पाहिजे आणि त्या डोंगरावरती गडगडत गेलं पाहिजे आणि जेवढं लांब ते जाईल तेवढा त्यांचा खेळाचा आनंद. या पेशव्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मागासवर्गीयांच्या हातात तलवारी दिल्या, ज्या मागासवर्गीयांना हक्क मिळवून दिले, तर हक्क पेशवाईच्या काळात नष्ट झाले बांधवांनो. आणि तुम्हाला एक गोष्ट समजावून सांगतो, हे देशाचं जे स्वातंत्र्य आहे ना, हे असं तसं मिळालेलं नाही. या स्वातंत्र्य सैनिकांना अनंत यातना झालेल्या आहेत. त्या ज्या यातना आहेत ना, त्या यातनेपैकी एकच गोष्ट मी तुम्हाला तुमच्या समोर सांगतो. क्रांतिसिंह नाना पाटलांना आपण ओळखता का? ओळखता ना? क्रांतिसिंह नाना पाटील. बिळाशीच्या डोंगरात क्रांतिसिंह नाना पाटील लपलेले आहेत असं एका गद्दारानं बातमी दिली. 400 घोडस्वार घेऊन हे इंग्रज बिळाशीच्या डोंगरापर्यंत पोचले. बिळाशीच्या डोंगरावरती क्रांतिसिंह नाना पाटलांना शोधायला लागले. अतिशय जवळ गेल्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटलांच्या असं लक्षात आलं की मला आता लपलं पाहिजे, मी सापडून चालणार नाही. म्हणून ते बिळाशीच्या वरती डोंगरामध्ये जाऊन एका गुहेमध्ये लपले. त्या गुहेत फक्त एक माणूस बसू शकतो अशी जागा होती. आत गेल्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटलांच्या लक्षात आलं मी गुहेत नाही, मुंग्यांच्या वारुळात आहे. मुंग्यांच्या वारुळात 1 तास लपले क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांना घोड्यांच्या टापांचा आवाज येत होता इंग्रजांच्या. शांत बसले, आवाजसुद्धा काढला नाही. मुंग्या इतक्या चावल्या. तासाभरानंतर ज्या वेळेला क्रांतिसिंह नाना पाटलांना बाहेर काढलं त्यावेळेला क्रांतिसिंह नाना पाटील नखशिकांत सूज आली होती, डोळे सुजले होते, हात पाय सुजले होते, सगळं सुजलं होतं. तेव्हा बांधवांनो, हे जे स्वातंत्र्य आहे हे असं तसं सहजासहजी मिळालेलं नाही. आणि या स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये RSSच्या या जातीवादी लोकांचा कधीही सहभाग नव्हता. या लोकांचा कधीही सहभाग नव्हता. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 टप्प्यावरती काम केलं. एक टप्पा म्हणजे या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग होता. दुसरा टप्पा समाजाचा सामाजिक विकास करायचा होता आणि तिसरा टप्पा राज्यघटना लिहायची होती. या 3 टप्प्यावरती बाबासाहेबांनी काम केलं. बांधवाने, ही गोष्ट मी तुम्हाला एक गंभीर गोष्ट सांगतो. बाबासाहेब आपले घर विसरले. बाबासाहेबांनी आपल्या लेकरा बाळांच्याकडे लक्ष दिलं नाही. बाबासाहेबांनी स्वतःच्या प्रकृतीची काळजी केली नाही. बाबासाहेब अहोरात्र समाजाचं, राज्यघटनेचं, सगळ्या देशाचं काम करत राहिले.
बाबासाहेबांनी कुटुंबाकडे लक्ष देता आलं नाही. त्यांचा मुलगा औषधाविना मेला, औषधाविना गेला. त्या बाबासाहेबांनी आपल्याला दलदलीतनं बाहेर काढलं. आज मी जो डॉक्टर तुमच्यासमोर उभा आहे ना, केवळ आणि केवळ 500 रुपयात झालेला डॉक्टर आहे. 500 रुपयात. 50 वर्षापूर्वी ज्यावेळेला काँग्रेस नेहरूंचं सरकार सुरू झालं, त्यांनी बाबासाहेबांनी जी घटना लिहिली, त्या घटनेच्या माध्यमातून कायदेशीर सिस्टमॅटिक राज्यकारभार केला आणि आमच्यापर्यंत तो तळागाळापर्यंत पोचला. म्हणून आम्ही डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, सायंटिस्ट अशी लोक मागासवर्गीय यांचे तुमच्यासमोर आहोत. पूर्वीच्या काळी आम्हाला शिक्षणाची काही संधी नव्हती, आम्हाला शिक्षण शिकायची बंदी होती. तेव्हा बांधवानो, जर जे पलीकडं काही जातीवाद्यांच्या नादाला लागलेले असतील माझ्या समाजातले किंवा इतर BC OBC समाजातल्या लोकांना, मला कळकळीची विनंती आहे, कळकळीची विनंती आहे तुम्हाला, तुम्ही पलीकडून अलीकडं या. हा लढा साधासुद्धा नाही, ही क्रांतीची लढाई आहे. बाबासाहेब फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आणि त्याच्या विरुद्ध मनुस्मृती जातीवाद्यांची विचारधारा ही साधीसुधी लढाई नाही, आपल्या हक्काची आहे. ही लढाई उंडाळकर साहेब जे इथं आमदार होते, त्यांच्या भाषणातून सारखं याचं, ही लोकशाही विरुद्धची लढाई आहे, ही धनदांडग्यांच्या विरुद्ध गरिबांची लढाई आहे. ही लढाई आपल्याला लढावी लागेल. सैनिक म्हणून राज्यघटना एका जातीवाद्यानं आपली राज्यघटना संसदेच्या बाहेर जाळली आणि काही जातीवादी आपल्या दलितांना म्हणतात हे कुत्रे आहेत. ह्या जातीवाद्यांना धडा जर शिकवायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. कुणी आदर्श घोटाळ्यात अडकलं, जवानांची घरं लाटली, कुणी सिंचन योजना जी शेतकऱ्यांची आहे त्याच्यात हजारो करोड खाल्ले, असे मुख्यमंत्री होऊन गेले. परंतु आपला जो विधानसभेचा जो उमेदवार आहे माननीय पृथ्वीराजजी चव्हाण, त्यांच्यावरती आजपर्यंत कोणताही आरोप नाही. ते अत्यंत स्वच्छ चारित्र्याचे, निष्कलंक आणि कृतिशील काम करणारा, जो बोले जैसा म्हणजे चाले अशा उक्तीचा. आणि एक विषय आहे की यापूर्वी आमचा जो मागासवर्गीय समाज आहे, काय मागासवर्गीय समाजानं कायमस्वरूपी हाताला साथ दिलेली आहे. म्हणजे अगदी माझ्या आजोबापासून त्यांनी हाताला साथ दिलेले आहे. आम्ही काँग्रेसचीच माणसं, आमचा सगळा समाज. आणि बांधवांनो, पृथ्वीराज चव्हाणांच्या कुटुंबातल्या सदस्यांचा या कराड शहरावरती प्रेम आहे. त्यांचं घराघरात संबंध आहेत, प्रत्येक घरात कराडातल्या संबंध आहेत, प्रेमाचे आहेत, जिव्हाळ्याचे आहेत. आणि काही समजा ही निवडणूक आहे तर हे प्रेमाचे संबंध आपल्याला तोडायचे नाहीत, हे प्रेम हे असंच ठेवायचं आहे. आणि राहिला विषय विधानसभेचा, आपण सगळेजण एकत्रित येऊया. आमची जी मागासवर्गीयांची जी संघटना आहे ही कमकुवत झाली. आमचे नेते गेले सोडून, त्यांनी आपले घरं भरायचं सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे नुकसान असं झालं आहे, की संघटना कमजोर जर झाली आणि तुमचं लोकसभेमध्ये मांडणारं कोणच नसेल तर तिथंही जातीवादी बसलेले आहेत. त्या जातीवाद्यांनी तुमचे हक्क अधिकार, तुमचे कायदे नष्ट करण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि याच्याकडं लक्ष कोणी द्यायचं, याच्याकडं लक्ष गांभीर्यानं दिलं पाहिजे आपल्याला. आणि हा लढा चांगल्या पद्धतीनं उभारला पाहिजे. मला एकच गोष्ट माहीत आहे, जगातले अनेक महापुरुष होऊन गेले, पण छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी अजून जिवंत आहेत. आणि आपण सगळे एकत्रित येऊया आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा चिन्ह आहे हाताचा पंजा, त्या हाताच्या पंजाला मतं देऊन आपण सगळेजण त्यांना निवडून आणाल असं मला हृदयापासून वाटतं. मला बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल धन्यवाद. ऐकून जनाची हाक दिली रे कायम कडकर साथ, सक्षम संघे एक उभा जो पलटवतो अवकाश. नाम पृथ्वीराज तुफानाचे, जनतेला स्वाभिमान
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज आपल्या महात्मा फुले चौकामध्ये जी कोपरा सभा आयोजित करण्यात आलेली आहे. प्रथमतः मी अक्षय सुर्वेंचं खरंच आभार मानतो. परवा पाठिंबा दिला आज सभा लावली. लोकांना विचारधारा कळते. परवा दिवशी कराड शहरामध्ये एक ऐतिहासिक अशा 3 सभा घेण्याचं धाडस जर कोणी करावं तर ते पृथ्वीराज चव्हाणांनी करावं. काही लोकांना काय वाटलं 5 वाजता येऊन खुर्च्यांचा फोटो काढायचा, फोटो काढून फोटो टाकायचं आणि सांगायचं पृथ्वीराज बाबाच्या मागं कोणच नाही. अरे बा, तू 5ला नाही यायचं, 9 वाजता यायचं होतं. तुझं बाप सगळं इथं बसलं होतं. तुझ्या बापाचं बाप इथं बसलं होतं. हजारोच्या संख्येनं तिन्ही सुद्धा सभा पृथ्वीराज बाबांनी गाजवली आणि पृथ्वीराज बाबांचा विजय तिथंच झालेला आहे. तुम्ही घरीच बसायचं आहे. कारण मी परवासुद्धा सांगितलं होतं तिथं पहिलीपासून बालवाडीपासून सगळं सांगितलं होतं इतिहास. लोकांना खोटं बोलणारा आणि खरं बोलणारा हा नेता कळतो. आदरणीय पृथ्वीराज बाबा ही व्यक्तिमत्व असं आहे, स्वच्छ चरित्राचं व्यक्तिमत्व आहे, आदर्श व्यक्तिमत्व आहे, हुशार व्यक्तिमत्व आहे. अशा माणसाला आपण निवडून देणं ही आपल्यासाठी आणि कराडसाठी भाग्याचं एक मी असं मानतो की भाग्य आहे ते आपलं. की देशामध्ये आणि देशाच्या संसदेचं राज्यमंत्रीपद भूषवलेले केंद्रीय राज्य अनेक वर्ष या काँग्रेसशी आणि गांधी घराण्याशी ज्यांचं प्रामाणिकपणा जो त्यांना भावला म्हणून तर महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद दिलं. परवा दिवशी वडगावच्या सभेमधलं मी सांगितलं ना, अजून एकदा सांगतो, लोकांना कळायला पाहिजे की ही दिशाभूल कशी करतात. ज्या टायमाला 2017 साली पूर परिस्थिती निर्माण झाली, काही बहादर बनले वडगावच्या सभेमध्ये पृथ्वीराज बाबांच्या घराच्या शेजारच्या झोपडपट्ट्या आहेत, त्या झोपडपट्ट्या त्यांना पुनर्वसन करता आलं नाही. अरे बाळा, तू लहान आहेस, तू ज्या शाळेत शिकतो ना त्या शाळेचं प्रिन्सिपल असणारे पृथ्वीराज बाबा आहेत. 2017 साली त्यांना घरकुल मिळाले होते. 2017 साली त्यांना घरं मिळाली होती. 152 झोपड्या कराडातल्या कोलाटी समाजाने 72 झोपड्या तिथं घेतल्या. नगरपालिकेनं बांधलेल्या ज्या झोपडपट्टी होत्या त्या घरं बांधलेले बंगलं 6 इमारतीमध्ये सगळे राहतात जाऊन. बाबांच्या बंगल्याच्या शेजारी असणाऱ्या झोपडपट्टीला सुद्धा मिळालं होतं. पण त्या लोकांच्याकडे 8,000 स्वनिधी भरण्यासाठी पैसा नव्हता. तू त्या टायमाला काय झोपला होता का? तुला काय पाहिजे होतं ना? त्या लोकांच्या घराचा प्रश्न आहे, तू त्यावेळेस का नाही आला? आणि आज तुला विषय सुटला का की बाबांना त्यांना घरं दिली नाही, बाबांना घराची उंची वाढवली. अरे बाबा मुख्यमंत्री असल्यामुळे उंची वाढवणारच ना घराची, का तर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न होता. तो खोटं बोलायचं आणि रिटर्न बोलायचं. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये कोल्हापूरमध्ये कोणतं महाडी कोणतं आहेत, लाडक्या बहिणीचा एवढा मोठा अपमान केला. जर काँग्रेसच्या NCP शरद पवार गटाच्या की उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या जर सभेत कोण महिला दिसली तर त्या महिलेचा फोटो काढा, का तुझ्या घरात लावायचा आहे? कशाला पाहिजे तुला फोटो? तुझ्या बापाच्या खिशातलं पैसे दिलं? अरे हे पैसा आमचा आहे, हे जनतेचा आहे. कष्टकरी जे रोजगार करतात, कष्ट करतात, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, ह्या लोकांचा तो पैसा आहे. तुम्ही त्या पैशा उलटे आईश करताय. या देशामध्ये जे आत्ता पळून गेलेले जेवढे NCP जे असेल की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे जे आमदार पळून गेले, एक 50 खोके एकदम ओके, या लोकांच्या जर प्रॉपर्टी जप्त केलं तर महाराष्ट्राचं संपूर्ण कर्ज फिटून जाईल. ही परिस्थिती आहे. मला सांगा, शरद पवार साहेबाबद्दल कोणतरी सदाभाऊ खोत, अरे तुझी अवकात लायकी आहे का शरद पवार साहेबांशी बोलतं? त्यांच्या तोंडाबद्दल, त्यांच्या आजारपणाबद्दल लाज वाटा, किती लाचारपणा करायचं. हां, अनाजी पंथाच्या जाऊन मांडवी बसायचं, काय अनाजी पंथाच्या मांडवीजवळ बसायचं आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्यावर बोलायचं, तुझी लायकी नाही. त्यानं सांगितलं होतं एका भाषणामध्ये अजितदादाच्या पुढं की मला दादा मी मुख्यमंत्री झालो, आमदार झालो, मंत्री झालो, पहिल्यांदा मला आमदार झालो तर माझ्या घरी मला चहाला मी चालू केलं, परत म्हणला मी नाश्ता चालू केला, परत मी जेवण चालू केलं, आता मला कुत्रंसुद्धा येत नाही माझ्या दारात. आता कसं येईल कुत्रं? तुला आचार कुत्रं झालेलं आहे तर तुझ्याकडे माणसं कशी येतील? आणि बाबांच्याबद्दल जे गैरसमज पसरतात, आज या कराड नगरीमध्ये जेवढे 4 पत्रीकरण रस्ते झालेले आहे, त्या 4 पत्रीकरणावर तुम्ही ज्या टायमाला तुमच्या गाड्या धावतात तेव्हा तुम्हाला असं वाटत नाही की अरे एवढा रस्ता बाबांनी केला, या रस्त्यानं कसं जावं?
तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे. पण बाबांनी तुमच्या घरापाशी जे घराला ज्या टायमाला पूर आला त्या टायमाला बाबांनी तुमच्या गावाचा तुमच्या भागाचा विकास केला. तुमच्या गावाचा पूल बाबांनी केला. तुम्हाला नाही जमलं त्यावेळी 200 कोटी 209 कोटी 106 कोटी नुसतं बॅनरवर लावलं. पण विकास खरा विकास हे डोळ्यानं दिसला पाहिजे. मला सांगा कागदावर लिहिलेला विकास असतो का? आचारसंहिता लागल्या कुठलंही काम होत नाही. आचारसंहिता झाली तर तुमच्या खाली बसल्या जे गाड्या दिलेल्या असतात शासनानं त्यासुद्धा तुम्हाला जमा करायला लागतात. मग तुम्ही आचारसंहितेच्या टायमाला कसा काय विकास केला? अरे बाबांनी विकास केलेला बघा ना, डोळ्याला दिसेल, डोळ्याचं पान पिटल एवढं मोठं बाबांनी काम केलंय. बाबांचं काम, पृथ्वीराज बाबांचं काम जाऊन बघा. ते कराडचे तहसीलदार कार्यालय बघा, DYSP ऑफिस बघा, कराड शहर पोलीस स्टेशन बघा, DYSP ऑफिसचं कार्यालय बघा, आपलं कराडचं SD स्टँड बघा. महाराष्ट्रामध्ये कुठेही असलं मोठं सुज्ञ आणि चांगलं SD स्टँड कुठेही नाही. कारण आदर्श हा यशवंतराव चव्हाणचा असल्यामुळं बाबांनी 4.5 वर्षात एवढं काम केलं. अहो मला सांगा 1600-1700 कोटी रुपयाचं काम करायचं कुठल्या आमदारच्यात नाही. आमदाराला एक नाही वार्षिक 1.25 कोटी रुपयाचा निधी मिळतो. म्हणजे 7.5 कोटीमध्ये एवढा निधी कोण आणू शकतो? तर तो बुद्धिमान विचारधारा असणारी, विचार चांगला असणारा माणूस आणू शकतो. हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी सांगते मी कोरोनाच्या काळामध्ये काम केलं, सामाजिक काम केलं. अरे सामाजिक काम केलं फुकट केलं नाही. लाखोच्या संख्येने लाखो रुपयानं बिल घेतलं तेव्हा तू काम केलं. आदरणीय बाबांनी ते लोकांचे पैसे जातील मग त्याचा विचार करून बाबांनी कॉटेज हॉस्पिटल सगळे ऑक्सिजनची व्यवस्था सगळ्या सोय करून दिल्या. आज गोरगरीब माणसं तिथं जगली. तुम्ही एखादं पेशंट जर आलं, एखादं नातेवाईक जर आला तर तुम्ही त्याचं भाडं घेता, त्याची गाडी लावायचं, पार्किंगचं पैसे घेताय. अरे तुम्हाला लाजा वाटतात का? येणाऱ्या माणसानं लावायची गाडी कुठं तर पार्किंग द्यायचं. मग त्या पार्किंगचे पैसे असतील अनेक काय असेल त्याच्या माध्यमातून त्यांनी काय केलं तर ह्या निवडणुकीसारख्या ठिकाणी यायचं. कराडला नासवण्याचं काम कोणी केलं तर विरोधकांनी केलं आहे. पैशाची लालच, जेवणाचं, दारूची, मटणाची हाऊस माणसांना दावून हे इलेक्शन त्यांनी लढवायचं चालू केलं. त्यांनी आल्यापासून कराड दक्षिणमध्ये, कराड उत्तरमध्ये नासवण्याचं काम त्यांनी केलं आहे. मित्रांनो मी जास्त वेळ घेत नाही, अनेक वक्ते बोलणार आहेत. जाता जाता एवढंच सांगतो, येणाऱ्या 20 तारखेला जो कोण आता डॉक्टर मधुकर माने म्हणले माझ्या समाजाला कोणतरी गेले असतील त्यांना जाऊन सांगा अरे बा असं काय करू नका. कारण बाबासाहेबाचं संविधान धोक्यात म्हणजे आपला समाज धोक्यात. 18 पगार 12 पैसे समाजाला ना परत रस्त्याला लागेल. परत नोकरी नाही, धंदा नाही, सगळं विकलेला आहे. चहा विकणाऱ्यानं सगळं विकून टाकलंय. त्याच्यामुळं आपण सावध राहूया. येत्या 20 तारखेला हाताच्या पंजाच्या सोबत बटन दाबू आणि आदरणीय पृथ्वीराज बाबांना भरगच मतानं निवडू देऊ. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. अशोकजी भोसले साहेब, माजी उपनगराध्यक्ष फारुखबाजी पटवेकर, वायदंडे मेहरबान, कराडचे माजी नगरसेवक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रदीपजी जाधव, मधुकर माने साहेब, सन्मुख साहेब, योगेशजी लादे, संतोषजी थोरवडे, आमचे मित्र सूरजजी जगताप आणि ज्यांनी आजचं हे कोपरे सभेसाठी आयोजनासाठी पुढाकार घेतला ते आमचे मित्र अक्षयजी शुर्वे. समोर उपस्थित काँग्रेस पक्षावरती, संविधानावरती, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांवरती प्रेम करणारे आपण सगळे या देशाचे सुजाण नागरिक. खऱ्या अर्थानं आजच्या या कोपरा सभेचं आयोजन अतिशय कमी वेळामध्ये केलं आणि घाई गडबडीमध्ये आपण देखील इथं उपस्थित राहिला आणि आम्हाला देखील इथं येण्याची संधी मिळाली. खऱ्या अर्थानं आजची ही निवडणुकीची पार्श्वभूमीवरती जरी सभा असली तर ही सभा एक ऐतिहासिक अशी ही निवडणूक आहे आणि त्या ऐतिहासिक निवडणुकीचे आपण सगळ्यांना साक्षीदार होणार आहोत. ही निवडणूक जनशक्तीच्या विरुद्ध धनशक्तीची निवडणूक आहे. ही निवडणूक आपला स्वाभिमान जपणारी निवडणूक आहे. ही निवडणूक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान वाचवण्यासाठी एक पाऊल पुढं टाकण्याची ही निवडणूक आहे. मला आपल्याला सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक तालुके आहेत, अनेक जिल्हे आहेत, पण आज कराड राजकीयदृष्ट्या कराडचं नाव घेतलं महाराष्ट्रामध्ये. आपण आपल्या पै पाहुण्यांच्याकडं कोल्हापूरला गेला, सातारला गेला, बारामतीला गेला, सांगलीला गेला, कराडचं नाव घेतलं तर आपल्याला अभिमानानं माणसं ताट मान करून सांगतात की तुम्ही पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या गावचे का. हा खऱ्या अर्थानं स्वाभिमान आपल्या सगळ्यांचा आहे. अनेक लोक बाबांच्या बाबतीमध्ये खालच्या पातीला जाऊन टीका टिप्पणी करतात. त्यांना मला एकच सांगायचं आहे की पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये कुणाचं कधी वाईट करायचं काम केलेलं नाही. गोरगरीब जनतेचं हिताचं काम केलं. वैयक्तिक कुणाचं कामापेक्षा सार्वजनिक कामावरती त्यांनी भर दिला. अनेक लोक बाबांवरती खालच्या पातळीला जाऊन बोलतात की बाबांनी इथं काय काय केलं.
आता आमच्या संतोषजी थोरडेंनी सांगितलं की इथं कराड शहराला जोडणारे सगळे रस्ते चौपदरी जर कोणी केले असेल ते आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केलं. आपल्या पलीकडे इथं कॉटेज हॉस्पिटल आहे. कॉटेज हॉस्पिटलमध्ये ट्रोमा सेंटर असेल किंवा अनेक सुविधा असतील ते सगळ्या कोणी आणण्याचं काम केलं तर आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केलं. आता 100 बेडचं हॉस्पिटल तिथं बांधकाम आपण गेला तर आपल्याला बघायला मिळेल की 100 बेडचं हॉस्पिटल जे बांधायचं चाललेलं आहे ते देखील आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या माध्यमातून होत आहे. तिथे कॅथलॅबसारखी एक सुविधा आपल्या कॉटेज हॉस्पिटलला जर करायचं काम कोणी केलं असेल तर बाबांनी केलं, पण विरोधकांनी ती कॅथलॅब आपला धंदा बुडेल म्हणून सातारला पाठवण्याचं काम कोणी जर पाप केलं असेल तर विरोधकांनी केलेलं आहे. अनेक जणांनी बाबांच्या बाबतीमध्ये बोलत असताना बोलतात की बाबांनी इथं रोजगार निर्मिती केली नाही. मला आपल्याला सांगायचं आहे की तासवड्याची जी MIDC आहे ती MIDC होण्यासाठी बाबांच्या मातोश्री आदरणीय प्रेमलताई चव्हाणांनी अतिशय कष्ट करून ती MIDC तिथं स्थापित केली आणि स्थापित केल्यानंतर तिथं छोटे मोठे अनेक उद्योग स्थापन झालेले आहेत आणि त्या माध्यमातून आज रोजगाराची मोठी संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. कराडला ॲग्रिकल्चर कॉलेज असेल, RTO ऑफिस असेल, भूकंप संशोधन केंद्र असेल, असे अनेक मोठे मोठे प्रोजेक्ट जर कराडला कोणी आणले असेल तर आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी आणलेले आहेत. आपलं तहसीलदार कचेरी असेल, पोलीस वसाहत असेल, नवीन पोलीस स्टेशन असेल, जुने पोलीस स्टेशन असेल, सर्किट हाऊस असेल, कराड शहरामध्ये शासकीय असेल जे जे दिसते ते आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केलं. विरोधक म्हणतात की बाबांनी इथं स्वतःचा कारखाना काढला नाही, बँक काढली नाही. बाबा पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री होते, राज्याचे मुख्यमंत्री होते. एका सहीवर प्रत्येक तालुक्यामध्ये एक हॉस्पिटल, एक ट्रस्ट त्यांनी काढला असता, मोठं हॉस्पिटल कारण आपला धंदा चालवला असता. पण बाबांनी ते न करता साताऱ्यासारख्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी सरकारी हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज काढलं. मुख्यमंत्रीपदावर राहिल्यावरती एक सगळं काही शक्य असतं, सगळं सोपं असतं. आपल्या कुटुंबासाठी, आपल्या पोराबाळांसाठी करणं अतिशय सोपं असतं, पण ते न करता महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचं हित पाहण्याचं काम जर कोणी केलं असेल तर माझे नेते आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केलेलं आहे. राजीव गांधी जीवनदायी योजना जर राज्याला कोणी दिली असेल तर आदरणीय बाबांनी दिली. अतिशय एक लाभदायी योजना आहे. त्या योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला 2.5 लाखापर्यंतचे उपचार मोफत देण्याचं काम बाबांच्या माध्यमातून करण्यात आलं. पुढं जाऊन त्याची मर्यादा 5 लाखापर्यंतचे उपचार केलं. सरकार बदललं, सरकारने त्याचं नाव बदललं, महात्मा ज्योतिबा फुले योजनाचं नाव दिलं. नाव बदलण्याबद्दल आमचं दुमत नाही आहे, पण बाबांनी केलेलं काम कुठं लपवू शकत नाहीत. विरोधक म्हणतात की आमच्या हॉस्पिटलला आम्ही बिल माफ करतो, तुम्ही पार्किंगचं 15 रुपये सोडत नाही, तुम्ही आमचं बिल काय माफ करणार आहे? तुम्हाला त्याच योजनेमध्ये तुम्हाला बसवायचं, जी बाबांनी योजना आणलेली त्या योजनेमध्ये तुम्हाला लाभार्थी करायचं आणि सांगायचं आम्ही तुमचं बिल माफ केलं. 108 ॲम्ब्युलन्स, अनेक कोविडच्या काळामध्ये अनेकांचे प्राण जर वाचवण्याचं जर काम कोणी केलं असेल तर 108 ॲम्ब्युलन्सने केलं. आणि 108 ॲम्ब्युलन्स जर महाराष्ट्राला वरदान जर कोणी दिलं असेल तर आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी दिलेलं आहे. सांगण्यासारखं भरपूर आहे. जर मी बाबांनी केलेल्या कार्याचं जर पाडा वाचत गेलो तर अनेक गोष्टी आहेत. कराडसाठी काय केलं हे मला आपल्याला सांगायचं आहे. राज्यामध्ये जर मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये जर पहिली मेट्रो जर कोणी आणली असेल तर आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी आणलेली. राज्याला पहिली मोनोरेल जर कोणी दिली असेल तर आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी दिलेले. कराड चिपळूण महामार्ग, रेल्वे महामार्ग जे बाबांची मंजूर झाला तेव्हा देशाचे रेल्वे मंत्री होते सुरेश प्रभू, त्यांनी त्याचं उद्घाटन केलं. पण ह्याचं श्रेय बाबांना मिळेल. त्यासाठी हा कराड चिपळूण रेल्वे महामार्गाचे पैसे तुम्ही मेट्रोला, बुलेट ट्रेनला वळवले आणि एका प्रकारे तुम्ही कराडवरती आमच्या अन्याय करण्याचं काम केलं. आणि विरोधक रोजगाराबद्दल बोलतात. मला आपल्याला सांगायचं आहे की देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार येऊन 11 वर्ष झाले. 11 वर्षामध्ये नरेंद्र मोदी जेव्हा 2014मध्ये प्रचार करत होते तेव्हा त्यांनी प्रचार केला वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देणार. आत्तापर्यंत त्यांनी 22 कोटी नोकऱ्या या देशातील तरुणांना द्यायला पाहिलं होते. पण कोविडच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की अनेक तरुणांना जे मुंबई पुण्यामध्ये होते, कराडमध्ये होते, त्यांच्या नोकऱ्या गेल्या आणि देशावर धडीला लावण्याचं जर कोणी काम केलं असेल तर या भाजप सरकारने केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक उद्योगधंदे आले मधल्या 2-2.5 वर्षामध्ये. वेदांतिक फॉस्कॉनसारखा एखादा मोठा प्रोजेक्ट पुण्यामध्ये तळेगाव MIDCमध्ये आला होता. मरीन अकॅडमी जे पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी पालघरसारख्या ठिकाणी केली होती. सिंधुदुर्गमध्ये पाणबुडीचा प्रकल्प असू देत, आयफोनचा प्रकल्प असू देत, हे सगळे प्रकल्प गुजरातला पळवण्याचं काम या भाजपच्या मंडळींनी केलं. आणि राज्यातले फडणवीस सरकार तोंड बंद करून मुख गिळायचं काम करण्याची भूमिका यांनी घेतली. आणि महाराष्ट्रातील तरुणांच्या पोटावरती पाय देण्याचं जर कोणी काम केलं असेल तर या भाजप सरकारने केलेलं आहे. तर अशा प्रवृत्तीला आपण लांब ठेवायचं, ही भूमिका आपण ठेवली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या बांधण्यामध्ये जर भ्रष्टाचार करतात त्या लोकांच्या पाठीशी आपण राहायचं का?
हे आपण विचार केला पाहिजे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिलच्या जर स्मृतीचं पहिलं जर मंजुरी जर कोणी आणली असेल तर आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी आणली. तिथं साधी एक वीट तुम्हाला रस्ता आली नाही. अरबी महासागरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधायचं होतं. मोठा गाजावाजा केल्या, महाराष्ट्रातल्या सगळ्या नदींचं पाणी तुम्ही तिथं ओतलं, पण तिथं देखील तुम्हाला अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधता आलं नाही. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही भाजपची संस्कृती आहे आणि तीच संस्कृती इथला उमेदवार करतोय. अनेक पोस्टर लावले जातात, एवढा निधी आणला, 700 कोटीचा आणला, 500 कोटीचा आणला. तुम्ही तुमचं सरकार 2014 पासून आत्तापर्यंत तुमचं सरकार या राज्यामध्ये देशामध्ये तुम्ही 4 वर्ष या पंढरपूर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष होता. लाल दिव्याची गाडीतून राज्यमंत्री दर्जाचा घेऊन तुम्ही मिरवत होता. तुमच्या गावचा तुम्हाला पूल करता आला नाही, तुमच्या गावचा पूल तुम्हाला दुरुस्त करता आला नाही. तो देखील पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी नवीन पूल बांधायला 50 कोटी दिले आणि जुन्या पूल दुरुस्तीसाठी 7 कोटी केले. आणि कशासाठी तुम्ही लोकांची दिशाभूल करताय हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. फार वेळ आपला घेणार नाही, अनेक वक्त्यांना बोलायचं, मला देखील पुढे जायचं आहे. पण मला आपल्याला एकच सांगायचं आहे की कराडकर आमचे फार सुज्ञ आहेत, हुशार आहेत. कराडकरांनी एकदा ठरवलं की ठरतं आणि कराडकर एवढे हुशार आहेत की या देशाला उपपंतप्रधान देण्याचं काम कराडकरांनी केलेलं आहे. राज्याला पहिले मुख्यमंत्री देण्याचं काम कराडकरांनी केलेलं आहे. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राला मुख्यमंत्री करायचं काम आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या रूपाने जर कोण करणार असेल तर माझा कराडचा नागरिक करणार आहे, माझा कराडचा मतदार करणार आहे. मला आपल्याला एकच सांगायचं आहे, कुठल्याही तामिशाला भूलतापांना बळी न पडता येणाऱ्या 20 तारखेला 3 नंबरला पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं हाताचं चिन्ह आहे. हाताच्या चिन्हासमोर आपण बटन दाबून पृथ्वीराज चव्हाण साहेबांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचं काम आपण येणाऱ्या 20 तारखेला करायचं आहे. ते 20 तारखेला जेव्हा पृथ्वीराज चव्हाण साहेब निवडून येतील तेव्हा प्रत्येकाला वाटणार आहे की मी निवडून आलो, माझा घरचा उमेदवार निवडून आला. बाबा राज्याचे मुख्यमंत्री होते, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री होते. आजही इथं बसलेले अनेक आहेत, मंचावर बसलेले, समोर बसलेले. राज्यात अनेक मुख्यमंत्री झाले. कुणाच्या घराची तुम्ही पायरी चढू शकता का? त्यांच्या हॉलमध्ये तुम्ही जाऊन बसू शकता का? आपण मेहरबान आपण किती वेळा बघितले, जाऊन बसतो, जेवतो, बसतो, सगळ्या गोष्टी होत्या. मला एक सांगायचं, आपल्यातला एक माणूस आहे, राज्याचा मुख्यमंत्री राहिला म्हणून कुठला त्यांनी कधी आविर्भाव दाखवला नाही, कुठला त्यांच्यामध्ये अहंकार आला नाही. अशा व्यक्तीच्या पाठीमागं आपण येणाऱ्या काळामध्ये उभं राहण्याचं काम कराडकर मंडळी करतील. कराडमध्ये अनेक लोक म्हणतात की कराडमध्ये वातावरण काय, कराडमध्ये वातावरण काय. ग्रामीण आमचं गाव चांगलं आहे, आमचं इथं सूरज आलं तर वडगाव म्हणजे आमचं वडगाव चांगलं आहे, कारव्यात गेलं तर म्हणतात कारवं चांगलं आहे. कराडचं काय? मला एकच सांगायचं आहे की कराड नेहमीच बाबांच्या पाठीमागं छप्पर पाड के देतात. सगळे म्हणतात की ते पैसे करणार आहेत, पैशांचा पाऊस पाडणार आहेत, पैशांचा पाऊस पडणार आहेत, पण आमचे कराडकर मतांचा महापूर आणणार आहेत. एवढंच आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगतो. तुम्ही तो उपस्थित राहिलात, माझं ऐकून घेतलं आणि येणाऱ्या 20 तारखेला पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या पाठीमागे उभं राहणार ही जी ग्वाही आपण दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथं माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांचे बरं काय पहिला पोवाडा ज्यांनी लिहिला, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाला उजाडा देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर महात्मा ज्योतिबा फुले साहेबांनी केलेलं आहे. आणि त्यांच्या शासनाच्या सभा होती आणि आज या सभेचं अध्यक्षपद आमचे जुने सहकारी मित्र कराड नगर परिषदेचे नगराध्यक्ष, एकेकाळी 2001 साली अण्णांनी आम्ही फार तोफ टाकली होती कराड शहरात आणि क्रांती घडवली होती. अण्णा आता तुम्ही आमच्याबरोबर आलाय म्हटल्यावर आता क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही, ही तुम्ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तसंच या ठिकाणी आमच्याबरोबर उपस्थित असलेले ज्यांनी एका चांगलं मार्गदर्शन केलं आमचे डॉक्टर मधुकर माने, संतोष थोरवडे, आमचे प्रदीप जाधव, तसेच या ठिकाणी बरेच जण आहेत. त्या प्रत्येकाचं नाव घेणं म्हणजे आमचे मेहरबान, सगळ्यांचं नाव घेत बसत नाही, फार वेळ झालेला आहे. खरं तर बरं का की आजची परिस्थिती फार वेगळी आहे. माझा महाराष्ट्र संकटात आहे, माझ्या महाराष्ट्रातला गोरगरीब समाज संकटात आहे, तुम्ही आम्ही सगळे संकटात आहोत. महागाईनं बरं का की फार अत्यंत बेकार परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि आजची परिस्थिती जर महाराष्ट्र जर वाचवायचं असेल तर तुमची आणि माझी सगळ्यांची एकच जबाबदारी आहे की येणाऱ्या निवडणुकीत बाबासारख्यांना मतदान केलंच पाहिजे, करायलाच पाहिजे. मित्रांनो बरं का की मी आज या ठिकाणी आपल्यासमोर 1-2 घोषणा देणार आहे. माझे सभेचे आता मी आयुष्यभर ठरवलंय की छत्रपतींचं नाव घेतल्याचे शिवाय कुठली सभा घ्यायची नाही. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती जिजामाता की, छत्रपती जिजामाता की जय, छत्रपती संभाजी महाराज की.
छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की. मित्रांनो, आज या ठिकाणी आपल्या सर्वांना आश्चर्य वाटलं असेल की ह्या लोकांनी बरं का माणसात माणूस ठेवलेला नाही, जातीत जात ठेवलेला नाही. तुमच्या आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे. आज या ठिकाणी मुस्लिम मावळा जरी मी असलो तर छत्रपती शिवरायांच्यावर प्रेम करणारा मी मावळा आहे, मी आणि माझा मुस्लिम समाज. हा इतिहास आहे मित्रांनो. इतिहास कोणीतरी बदलायचं काम चालू केलेलं आहे. अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हा मुसलमानांना मशिदी बांधून दिल्या, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सन्मानाची वागणूक दिली, त्या छत्रपती शिवरायांचा आम्ही मुस्लिम लोक मावळे त्यांच्यावर प्रेम करणार तर करणार कोणावर? कारण या महाराष्ट्राला आणि देशाला जर दिशा देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. मित्रांनो, जिजामाताचं मी नाव घेताना बरं का की अशीच माता सगळ्याच्या नशिबाला यावी. ज्या जिजामातेनं बरं का की ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी मशीद उभी केली सातारला, आणि ते मशीद उभी केल्यानंतर त्याचं नाव काय द्यायचं असं ठरलं. प्रत्येकाला विचारलं ना की आता नाव काय द्यायचं, कुठले, तर कोणी म्हणलं शिवशाही मशीद देऊया, अमुक मशीद देऊया, तमुक मशीद देऊया. त्यांनी त्यावेळेला हैदर काजी त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांना विचारलं की मुस्लिम समाजाची लोक कुठल्या भाषेत प्रार्थना करतात. तर त्यांनी सांगितलं की अरबी भाषेमध्ये. मग अरबीमध्ये जर समजा नाव ठेवायचं झालं तर राजेला अरबीमध्ये काय म्हणतात? तर त्यांनी सांगितलं शाह. शाही म्हणजे राजेशाहीने बांधलेली मशीद. आज या इतिहासात जाऊन त्या ठिकाणी आपण बघावं. पण ज्या मातेनं बरं का की प्रत्येक धर्माचा आदर केलं, शिवबा असा चांगला घडवला की ह्या देशालाच नव्हे तर जगात आदर्श राजे असणारे तर माझे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. अहो, मी इतिहास सांगतोय, मी खोटं बोलत नाही, अंतःकरणातलं निघतं. आजची परिस्थिती ती नाही आहे. तसंच छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी मी बोललो. अण्णा छत्रपती संभाजी महाराज सुद्धा एक योद्धा होते. प्रत्येक समाजाला बरोबर घेऊन जाणारे राजे होते. आम्हा सर्वांचे बरं का आदर्श होते. मी तुम्हाला मित्रांनो एक इतिहास सांगतो की ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला मध्येच सोडून गेले, अखंड महाराष्ट्र भयभीत अवस्थेत होतं. ज्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यावेळेला राज्य सांभाळलं तर सगळ्यात पहिलं काम काही केलं असेल तर याकुंबाबाचं गाव आहे किळशी म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात, ते निम्मी मशीद बांधून झाली होती. मशीद पूर्ण करण्याचं काम संभाजी महाराजांनी केलेलं आहे. ती कुठल्याही जाती धर्मावर सगळ्या जाती धर्मावर प्रेम करत होते. म्हणून आम्ही संभाजी महाराजांचं नाव घेऊन घोषणा देतो. आज इतिहास बदलायच चाललंय. परवा बोलता एका डिबेटमध्ये बरं का ते कोकणातली कंपनी म्हणले मुसलमान कोण सरदारच नव्हते म्हणले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये. किती खोटं बोलतात, किती वाईट बोलतात, ह्याचं दुःख होतं. इतिहास बदलायचं चाललंय. आता काय असे सोडलेले आहेत, काहीतरी बोलावं, काहीतरी करावं. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो, मी भारत माता की जय का बोललो. कुणीतरी डिबेटसाठी उठतं आणि बोलतं की म्हणले मेरे नरडे पे छुरी भी फिराएंगे मैं भारत माता की जय नहीं बोलूंगा. अरे तुला कुणी सांगितलं होतं भारत माता की जय म्हण? तुझी लायकी बी नाही ना तुला भारत माता जय म्हणायची. अरे आम्ही जन्मताच आमच्या आईनं आम्हाला शिकवलं, माद्रे वतन, वतन हमारी माय, देश माझी आई आहे, माद्रे वतन आम्ही बोलतो. भारत माता की जय बोलणं आमच्यासाठी बरं का स्वाभिमान आहे. उगाच आपलं काहीतरी बोलायचं, मुसलमान भारत माता की जय म्हणत नाहीत, काहीतरी वेगळ्या लोकांच्या समोर बिंबवायचं आणि काहीतरी ते राजकीय जाती वळण द्यायचं. मित्रांनो, मी तुम्हाला आज सांगतो, बऱ्याचशा गोष्टी मला बाबांच्यावर बोलायच्या आहेत. वेळ तर फार कमी आहे, बरेच वक्ते आहेत आपल्याकडं. ह्या पृथ्वीराज बाबांचं मला आज आश्चर्य वाटतं बरं का. मी तुम्हाला आज सांगतो की यशवंतराव चव्हाण साहेबांचा एक छोटासा किस्सा सांगतो, नंतर बाबांच्यावर येतो. यशवंतराव चव्हाण साहेबांचा एक किस्सा मी सांगतो. आम्ही दिल्लीला गेलो होतो 1981-82 साली डॉक्टर साहेब, आणि तिथे गेल्यानंतर बरं का आमच्या मित्रांनी अण्णा सांगितलं की काही झालं तर फारूक आपल्याला बरं का पार्लमेंट बघून जायचं आहे. आता पार्लमेंट बघायचं म्हटलं तर खासदाराचं पत्र लागतं. आम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बंगल्यावर गेलो तर साहेब मुंबईला आहेत. प्रेमला काकींच्या बंगल्यावर गेलो, मुंबईला आहेत. ER अंतुले साहेबांच्या बंगल्यावर गेलो, मुंबईला आहेत. नंतर आम्ही चौकशी केल्यावर सगळेच मुंबईला कसे तर म्हणजे इंदिराजींचं काहीतरी कार्यक्रम आहे मुंबईत. आता आम्ही सगळे कराडला जन्म घेतलेली, अरे ह्या यशवंतनगरीत जन्म घेतलेली, या मातीत आम्ही जन्म घेतलेलं. आम्ही सगळ्यांनी ठरवलं काही झालं तर पार्लमेंट बघितल्याशिवाय अण्णा जायचं नाही. म्हणून आम्ही पार्लमेंटमध्ये धडक गेलो.
त्या ऑफिसमध्ये गेलो आणि त्यांना सांगितलं की पार्लमेंट आम्हाला बघायचं आहे. त्यांनी सांगितलं कुठल्या खासदाराचं तुम्ही पत्र आणले का? तर म्हटलं आम्ही पत्र कोणाचं आणलेलं नाही. म्हटलं तुम्ही कुठल्या गावचे? तर मी म्हटलं आम्ही कुठनं आले? तर म्हटलं महाराष्ट्रात. महाराष्ट्रात आपलं गाव कुठलं? तर म्हटलं कराड. जसं कराडचं नाव सांगितलं तो अधिकारी उठून उभा राहिला, हस्तांदोलन आमचं केलं आणि म्हटलं पटपट पण नावं सांगा. एकाला पासेस तयार करायला लावून आम्हाला नाश्त्याला घेऊन गेला. अरे ही कराडची आपली शान आहे रे. अरे एवढी मोठी माणसं पुन्हा जन्माला येणार नाहीत रे. आणि त्यावेळेला आम्ही पार्लमेंट बघितलं. त्यानंतर तेवढ्यावर मी सोडलं नाही. तो म्हणला अहो तुम्ही भाग्यवान आहात की यशवंतराव चव्हाण साहेबाच्या गावात तुम्ही जन्म घेतलाय. त्या काळच्या पिढीला 81-82ला आम्हाला स्वाभिमान होता. आणि संध्याकाळी यांना जेवण दुपारचं दिलं आणि त्यांनी आम्हाला गाडीतनं बरं आम्ही जिथं थांबलो होतो तिथंपर्यंत गाडी पाठवली. अहो किती छाती फुगली असेल मला सांगा. तसंच यशवंतराव चव्हाण साहेबानंतर जर ह्या धर्तीवर कोण जन्माला आला असेल तर पृथ्वीराज बाबा जन्माला आलेला. अहो छाती फुगते हो. कुठे मुंबईला गेलो बाबांच्यावर आमचा फोटो बघितला की सामान्य माणसं सहज म्हणतात बरं का, सांगाने माणसं म्हणतात अहो बाबाजी तुमचे एवढे संबंध आहेत. अहो मी म्हटलं बाबा आमच्या कुटुंबातले, बाबा प्रत्येक कार्यकर्त्याला कुटुंबातले घटक मानतात. बाबासारखा नेता आपल्याला मिळणार नाही आपलं भाग्य आहे. खरं तर सांगायचं झालं तर बाबांनी बरंचसं काय केलेलं आहे. मी बी आत्ता मध्येच बोलायला का उठलो, सारखं फटाक्याचा आवाज येत होता. जरा आवाज एखादा छोटा असेल तर तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही म्हणून मी आता लवकर बोलायला उठलो. कारण हे जाणून बुजून फटाके वाजवत होते. आपल्याला 23 तारखेला फटाके वाजवायचे. खरं तर तुम्हाला सांगतो बाबांनी पंतप्रधान कार्यालयात काम केलं. पंतप्रधान कार्यालयात बाबा मंत्री झाल्यानंतर मी एकदा बाबांना बोललो अण्णा की माझ्या 2 नंबरच्या भावाच्या मुलाचं काय झालं की अचानक आजारी पडला आणि त्याला आम्ही ज्यावेळेला तो अगदी म्हणजे डोळे वगैरे वर केले. आम्ही त्या मुलाला हॉस्पिटलला घेऊन जाताना रांडे मॅडमला मी सांगितलं की मॅडम अशी परिस्थिती म्हणले जाताना तिथं ब्लड द्या. फारुखभाई तुम्ही तिथंच थांबा, मी हॉस्पिटलला त्या मुलाला पाठवून द्या. मी ज्यावेळेला तिथं गेलो त्यांनी पेटेलेट चेक करायला सांगितले. पेटेलेट कमी होत होते म्हणजे आजचं डेंग्यू. आणि त्यावेळेला ॲडमिट केल्यानंतर 25,000चं एक इंजेक्शन, 25,000चं एक इंजेक्शन. एक 25,000 एक एका रात्री 4 इंजेक्शन घ्यावं लागलं आम्हाला. दुसरी गोष्ट बरं का 1 लाख रुपये गेले. मी बाबांच्या कानावर टाकलं तर बाबांनी त्यावेळेला केंद्रात मंत्री असताना पूर्ण जेवढे MBBS कॉलेज आहेत त्या प्रत्येक हॉस्पिटलला बरं का की एक दर्जा दिला. आणि त्यांनी सांगितलं की प्रत्येक हॉस्पिटलमध्ये बरं का रक्त घेऊन पेटेलेट त्यातनं काढावे आणि ह्या पेटेलेट्स बरं का की असं कुठं पेशंट असेल तर त्याला द्यावी. 1800 रुपयेमध्ये आज पेटेलेट्स आपल्याला मिळतात. ही पृथ्वीराज बाबांची पुण्य आहे. खरं तर तुम्हाला सांगायचं झालं तर मला आज 2 गोष्टी सांगायच्या आहेत की जे माझ्यावर अनुभवले ते सांगतो की माझ्या ड्रायव्हरला मुलगा झाला, कॉटेज हॉस्पिटलमध्ये झाला. आणि तो अचानक आला म्हणला मेहरबान म्हटला माझा मुलगा सिरियस आहे. कॉटेज हॉस्पिटलमधला ICU चिल्ड्रनचं बघितल्यानंतर डोळे पाणवले. त्या पृथ्वीराज बाबाने दिलेला ICU आहे. तो मुलगा 3 महिने तिथं ॲडमिट होता. 1 रुपया खर्च न करता तो मुलगा बरा झाला. तसंच बरं का पृथ्वीराज चव्हाण बाबांनी गरिबांची काळजी करतात. कोणाची काळजी करतात? गरिबांची काळजी करतात. गरिबांच्यासाठी हॉस्पिटल वाढवायचं चाललंय हे आमचे पृथ्वीराज बाबा आहेत. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं बरं का की एक वावटं लई बरंच उठलं आहे अण्णा. लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण. अहो लाडका मामा आहे आमचा पृथ्वीराज बाबा. 3,000 रुपये देतो म्हणून सांगितलं. 1500 कशाला पाहिजे? आमच्या बाबाने बरं का ते ज्या वेळेला घोषणापत्र तयार होते त्याचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा होते. तर आम्ही बाबांना सांगितलं बाबा कसं काय? आणि म्हणले त्यांची बहीण आहे माझी भाची आहे. त्यामुळं म्हणले मी ते 1.5 देतात मी 3 दिल्याशिवाय राहणार नाही. खरंच आहे बरं का आवळकर साहेब 3,000 रुपये बाबांनी दिले. दुसरी गोष्ट बरं का की बाबांनी बरं का की आज आपण महिलामध्ये सांगायला पाहिजे एक गोष्ट की ते 1.5 देतात आमचे बाबा 3 देणार आहेत. आमचं आल्यावर सरकार आम्ही 3 दिल्याशिवाय राहणार नाही. तिसरी गोष्ट बरं का पहिलं वचननामामध्ये केले 1,500 रुपये दिले, 1500 दिले आणि 100 रुपये तर 1,140 रुपयांनी दिवाळीत रेट वाढवलं. पहिल्यांदा आता आपलं सरकार आलं तर महागाईवर कंट्रोल करणार आहेत असं वचननाम्यात दिले आणि काँग्रेस बोलतं ते करून दाखवतं. तसंच बरं का की मला आज सांगायचं की 25 लाख रुपयाची विम्याची स्कीम तयार केली कुठलाही गरीब माणूस तर बरं का की 25 लाखापर्यंत
विमा फुकट लोकांच्या सगळ्या बरं काय आरोग्याच्या सगळ्या गोष्टी देणं त्यांच्यासाठी. मग महात्मा ज्योतिबा फुले असेल, आम्हाला बरं वाटलं त्यांना दुसरं नाव मिळालं नाही. आणि राजीव गांधी जीवनदाय योजना होती, महात्मा फुलेंचं नाव घेतल्यावर माझी छाती फुगली. अरे किमान बरं काय की आम्हाला आमच्या या गोरगरीब लोकांना मातंग समाजाच्या नेत्यांना आमची किंमत दिली, त्यातच आमचा फार मोठा आनंद, आमचा पांग फिटला. आणि खरंच सांगतो अण्णा बरं काय 2001ला आपला अनुभव आहे. ही मिटिंग बुधवार पेठेत आहे. मातंग समाज आणि बौद्ध समाज वचन देतो तो पाळतो. तुमची मला गॅरंटी आहे की 100% तुम्ही बाबांच्या हाताच्या चिन्हावर शिक्का मारल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट, जाता जाता एक गोष्ट सांगून जातो की उद्याच्या 20 तारखेला मतदान आहे. 20 मध्ये 2 दाखला आहे यांना. बाबा 2दा निवडून आलेले आहेत, बरोबर का? पुन्हा बरं का की या बाबांचा अनुक्रमांक नंबर 3 आहे, कारण तिसऱ्यांदा निवडून येण्यासाठी अनुक्रमांक नंबर 3 मिळाला नाही. आणि खरंच बरं का की निकालाच्या दिवशी बरं का त्या तारीख दिल्या 23, 2 आणि +1 म्हणजे 23 केल्या, म्हणजे 2दा बाबा निवडून आला, तिसऱ्यांदा मी निवडून आले ह्याची गॅरंटी बरं का त्या मतपत्रिकेनेच दिलेले. त्यामुळे काळजी कोणी करायचं काम, काळजी करायचं काम कोणी करायचं काम नाही. फूलों में फूल बहुत है, गुलाब की बात कुछ है, नेताओं में नेता बहुत है, लेकिन मेरे पृथ्वीराज चव्हाण बाबा की बात कुछ और है. माझे 2 शब्द संबोधतो. अण्णासारखे माझे ज्येष्ठ बोलणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज आपल्या चौकामध्ये ही कोपरा सभा आयोजित केलेली आहे. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिली आणि 1949 पासून या देशामध्ये जेवढे राजकारणी झाले ते राजकारणी या घटनेच्या अनुषंगानं राज्यकारभार करतात. आपण नरेंद्र मोदीच्या बऱ्याच घोषणा ऐकल्या. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख देणार, अच्छे दिन येणार. आता कधी अच्छे दिन येणार? 10 वर्ष होऊन गेले तरी अच्छे दिन काय दिसत नाहीत. कुठं निघाला महाराष्ट्र? असलं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रामध्ये कधीही नव्हतं. या राजकर्त्यांनी, भाजपवाल्यांनी या ईडीची भीती दाखवून सगळे पक्ष खेळखेळे केले. राष्ट्रवादी पक्ष खेळखेळा केला, हा उद्धव ठाकरेचा पक्ष खेळखेळा केला. पण जनता या लोकांच्या पाठीमागं आहे. काँग्रेसच्या पाठीमागे जनता आहे. बाबा संबंधानं काही बाबासारखा निष्कलंक मनुष्य अनेक नेते झाले, अनेकावरती डाग आले, पण बाबावरती आजपर्यंत एकही डाग कधी आलेला नाही. असा निष्कलंक मनुष्य आपला उमेदवार आहे. बाबांनी, अरे म्हणते बाबांनी काय केलंच नाही. अरे तुम्ही डोळं उघडा की, म्हणजे तुम्हाला दिसल बाबाने काय केलं काय नाही. तुम्ही डोळं बंद करून तुमचं चाललंय. आता विरोधी उमेदवार आहे, त्या विरोधी उमेदवारानं आजपर्यंत मेडिकल कॉलेजला प्रत्येक विद्यार्थ्याला 40 लाख 50 लाख रुपये डोनेशन घेतलं जातं. आणि या डोनेशनची कुठंही नोंद नसती, पावती नसती. असा बेनाम पैसा आजपर्यंत या उमेदवारानं गोळा केलेला आहे. मध्यंतरी कराडमध्ये पाण्याची टंचाई झाली. हा माणूस टँकर घेऊन येत होता, टँकरच्या पुढं तो, आणि त्याचं शूटिंग. अरे तू लोकांना दाखवण्यासाठी काम करतो का? पाणी देणार आहे. गावातल्या अनेक लोकांनी ज्याच्याकडे टँकर आहेत त्यांनी या गावाला पाणी दिलेलं आहे. आणि हा माणूस टँकरचं शूटिंग करतो, टँकरच्या पुढं उभं राहणार, पाणी भरत्याला लोक बघणार आणि ती शूटिंग चालू करणार. ही वस्तुस्थिती आहे. या बेनामी पैसे गोळा करणाऱ्या माणसावर कधी ईडी लागली नाही.
आणि निरपराध माणसावरती ईडी आणि ईडीच्या बाहेरनं ही शिंदे, अजित पवार ही सगळी मंडळी ह्यांच्याबरोबर गेली. आता पंतप्रधानांनी घोषित केलं होतं 70,000 कोटीचा घोटाळा अजित पवारने केला म्हणून, सिंचन घोटाळा. पण तो भाजपबरोबर गेला. काय भाजपनं असं केमिकल आणलंय कुणास ठाऊक. भ्रष्टाचारी माणसावर काय स्प्रे मारतात. वॉशिंग मशीन आहे स्प्रे आहे कुणास ठाऊक. पण त्याने मारला त्यांच्याजवळ गेलं की स्वच्छ झालं. असं काय आहे जादू त्यांच्यात. अरे ज्या माणसाने, काँग्रेस पक्ष एक असा पक्ष आहे बरं का, ज्या पक्षामध्ये सर्व जाती धर्माची माणसं एकत्र काम करतात. प्रत्येक धर्मातला प्रत्येक जातीचा माणूस या ठिकाणी काम करतो. आणि अशा पक्षावरती टीका करून तर काँग्रेसच्या काय त्यावेळेला चुका झाल्या असतील. पण काँग्रेस पक्ष हा खंबीर लोकशाहीवादी पक्ष आहे आणि अशा पक्षाबरोबर आपण राहणं महत्त्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली. ती घटनाच बदलायचं काम यांनी चालू केलेलं आहे. लोकसभेच्या वेळेला म्हणत होते 400 पार. 400 पार काय त्यांचं झालंच नाही. यांना एक प्रचंड बहुमत पाहिजे आणि मग यांना घटना बदलायची आहे. ही घटना बदलायसाठी यांचा सगळा उठाठेव आहे. मित्रो, बाबांनी काय केलं नाही म्हणतात. बाबांनी आज मंडईची इमारत बांधली. बाबा पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री असताना कराड नगरपालिकेला 2.5 कोटीचा निधी दिला आणि त्यामध्ये ती भाजी मंडईची इमारत उभी राहिली. कराड नगरपालिकेची इमारत उभी राहिली. इथं न्यायालयाची इमारत उभं राहिली. ST स्टँड उभं राहिलं. या कराडमध्ये भरपूर पोलीस लाईनची काय अवस्था होती. आज बघा त्यांच्या पहिल्या इमारती आणि आता त्यांची जी इमारती आहे त्या पोलिसांच्या, त्या बघा. RT ऑफिस केलं. कित्येक कामं बाबांनी केले. पूल केला, रस्ते केले. सगळ्या ग्रामीण भागामध्ये चौपदरीचं काम बाबांनी केलेलं आहे. आणि अशा माणसावरती आपण टीका करता. खरं तर हे धर्मांध लोक आहेत. जातीवादी, भाजप हा जातीवादी पक्ष आहे. आणि माझी आपणाला सर्वांना नम्रतेची विनंती आहे की आपण जातीवादी पक्षाबरोबर कधीही जायचं नाही. आपण काँग्रेसबरोबर जायचं. आणि म्हणून आपण सर्वांनी येत्या 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या बाबाचं चिन्ह आहे, प्रीतराज बाबाचं. प्रीतराज चव्हाणांचं जे हाताचं चिन्ह आहे ते 3 नंबरला आहे. आपण सर्वांनी या 3 नंबरच्या चिन्हासमोरचं बटन दाबून बाबांना प्रचंड मतानं विजयी करावं एवढीच एक विनंती करून मी माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारत असताना त्या पुतळ्यामध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला तो पुतळा थोडक्याच महिन्यात जमीनदोस्त केला. त्या हरामखोर प्रवृत्तीच्या माणसांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे मवळे कदापि माफ करणार नाहीत. त्यांना धडा शिकवतील 20 तारखेला आणि 23 तारखेला त्याचा निकाल त्यांच्या लक्षात येईल. अरे भ्रष्टाचार करा की कशात? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात. अरे आमची अस्मिता आहे ती, आमच्या जगण्याचा विचार आहे छत्रपती शिवाजी महाराज. अरे तुम्ही जाती जातीत धर्मात भांडण लावताय. आपल्या जिल्ह्यातलंच उदाहरण घ्या. ती पुशे सावळी हिंदू आणि मुस्लिमांची दंगल उसळली. अख्ख्या जिल्ह्यात 3 दिवस इंटरनेट बंद झालं. त्यावेळी तुमच्यातला एकही माणूस ती
दंगल शांत करण्यासाठी पोहोचला नाही. मला अभिमान आहे, मी त्या नेत्याबरोबर आहे जो नेता त्या पुशेसावळीत गेला, हिंदू आणि मुस्लिम समाजाला भेटला आणि ती पेटलेली आग आहे ती शांत केली. मला अभिमान आहे त्या माणसाचा. आजची ही सभा बापू इतिहासात नोंद होईल. या सभेची काय इतिहासात नोंद होईल? एका बाजूला धर्मांध शक्ती आहे, एका बाजूला भ्रष्टाचार आहे, एका बाजूला असत्य आहे. ही सत्याची आणि असत्याची लढाई आहे. तुम्हाला आणि मला अभिमान वाटला पाहिजे. या धर्मयुद्धात आपण सत्याच्या बाजूला आहे, आपण पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या बाजूला उभे राहिलोय. अरे मुख्यमंत्री झालेला माणूस आहे, सर्वसामान्य घरातला एखादा शेतकरी यावा आणि बाबांनी आपुलकीनं बोलवून घ्यावं, दादा का आलाय, एखादा कागद त्या म्हाताऱ्या बाबांनी काढावा आणि बाबांच्या हातात द्यावा, बाबा एवढं काम माझं होईल का, आणि ताबडतोब बाबूसारख्या लोकांना किंवा ऑफिसमधल्या कुणाही लोकांना बाबांनी सूचना द्यावी, तातडीनं सगळी कामं बाजूला ठेवा. या म्हाताऱ्या बाबांचं काम पहिल्यांदा झालं पाहिजे. सर्वसामान्य जनतेविषयी प्रेम असलेला माझा नेता आणि त्या नेत्याविषयी आम्हाला प्रेम वाटू नये, आम्ही त्यांच्या बरोबर उभं राहू नये. बापू, आम्ही अक्षय सुर्वेंच्या बरोबर आता जे काही संपूर्ण कराडमध्ये आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरतोय. काल परवा मला एक फोन आला, राहताय कुठं, करताय काय. अरे छाती ठोकपणे सांगितलं, माझ्यासारखा एकच काय 1000 अमोल जाधव कुर्बान झाले तरी चालेल, पण 23 तारखेला पृथ्वीराज बाबांच्या घरासमोर गुलाल पडणार म्हणजे पडणारच. गोष्ट आपण लक्षात घेऊया. विधानसभेचं इलेक्शन आहे आणि बरेच जण म्हणतात की संविधानाचा विषय कुठं. लोकसभेवेळी तुम्ही सांगितलं की संविधान धोक्यात आहे. अरे विधानसभेचं इलेक्शन महत्वाचं आहे. या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या नाहीत, पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या नाहीत. या ठिकाणी आपल्या नगर परिषदेच्या जवळपास 3 वर्ष झालं निवडणुका पेंडिंग आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुका पेंडिंग आहेत. यांना निवडणूक घ्यायची नाही, सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था मोडून खायच्या आहेत. यांना एक अधिकारशाही आणायची आहे. एक माणूस सांगणार आणि सगळी जनता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चालणार. महागाईचा डोंगर किती उसळ आहे. गोरगरीब आमचे बापू, आमचा मतदारसंघ गोरगरीब आहे. आमच्या घरात कित्येक घरामध्ये दिवाळी झाली नाही साजरी. आमच्या घरात दिवाळीचा फराळ करायचा तर आमच्याकडे पैसे नाहीत. किराणा मालाच्या दुकानात जायचं तर तो एवढे महागाईची लिस्ट वाचून दाखवतोय, आमच्या अंगावरती काटे येत आहेत. आमच्या गोरगरीब घरामध्ये आता दिवाळी साजरी झाली नाही. आणि म्हणून आपल्याला पृथ्वीराज बाबांच्या बरोबर का उभं राहायचं आहे, तर बाबांच्या हातात राज्याचं नेतृत्व येणार आहे. बाबांनी 3600 कोटी रुपये आपल्या मतदारसंघासाठी खर्च केले आणि कुठं तुमच्या 750 कोटीचं अगरबत्ती लावताय, कुठं 750 कोटीची अगरबत्ती लावताय. बरं, जी कामं झालीच नाहीत म्हणताय तुम्ही प्रस्तावित आहे आणि प्रस्तावित झालेल्या कामाचा नारळ फोडला बापू, ते पण कागदाव. GR बापूंनी सांगितलं. आता बापू म्हणजे शासन निर्णय आहेत. बापूंनी सांगितलं कुठलाही शासन निर्णय आलेला नाही, कुठलाही शासन निर्णय नाही. तुम्ही नारळ फोडले आणि सांगितले 750 कोटी. अरे माझ्या मुख्यमंत्र्यांनी 3600 कोटीचा निधी या ठिकाणी आणला. बापू दुसरी एक अफवा पसरवतात, मुख्यमंत्री होता त्यावेळी ITF आणलं नाही, मुख्यमंत्री होता त्यावेळी ITF आणलं नाही. अरे कुठल्या शाळेत शिकला होता बापू? त्यांना एक प्रश्न विचारावा लागेल, अरे अगोदर पाया उभा करायचा का आधी शिखर उभा करायचं? अरे आमच्याकडं ज्यावेळी या ठिकाणी रस्ते नव्हते, जिल्हा परिषदेच्या शाळा नव्हत्या, माध्यमिक शाळा नव्हत्या, दवाखाने नव्हते, या ठिकाणी शेतकऱ्यांची सोयी सुविधा असेल अशा पद्धतीनं कुठली यंत्रणा उभी नव्हती, अशा वेळी ITF कसं उभं करायचं? आतापर्यंतचा काँग्रेसनं या ठिकाणी कराड दक्षिण मध्ये घालवलेला काळ आहे, तो काळ सर्वसामान्यांच्या भल्यासाठी घालवलाय. या ठिकाणी रस्ते झाले, जलसंधारणाची कामं झाली, या ठिकाणी गुण्यागोविंदानं सगळेजण एकत्रित नांदावेत म्हणून प्रयत्न झाला. आणि आत्ता पृथ्वीराज बाबांनी सांगितलंय की मला या 5 वर्षात ITF करायचंय. ज्या अर्थी पृथ्वीराज बाबांनी सांगितलंय त्या अर्थी येणाऱ्या या 5 वर्षामध्ये आपल्या या ठिकाणी ITF उभं राहील. आपल्या शहरातल्या, आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना पुण्या मुंबईला जायला लागत होतं, शिक्षण इथं घेतलंय पण नोकरी करायला लागत होती पुण्या मुंबईला, त्यांना या ठिकाणी नोकरी उपलब्ध होईल, आपल्या कराड शहरामध्ये नोकरी उपलब्ध होईल. 1500 रुपयाला आपण भाळून जर मतदान केलं तर तुमच्या लक्षात येईल आमच्या शेतीमालाला त्यांनी कुठे किंमत दिली, पेट्रोलचे दर कुठे गेले, डिझेलचे दर कुठे गेले, किराणा माल किती महाग झाला. आमचेच पैसे आम्हाला माघारी दिले आणि आम्हाला सांगताय लाडकी बहीण.
आत्ता प्रेम आठवलं तुम्हाला लोकसभेच्या निवडणुका झाल्याच्या नंतर? तोपर्यंत लाडक्या बहिणीकडे लक्ष द्यायला साहेब तुम्ही कुठं गेला होता? पृथ्वीराज बाबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. पृथ्वीराज बाबांनी सांगितलं, कोण कोण सांगत होते आम्ही दिलं, तुझ्या बाच्या खिशातनं दिलं का? तुझ्या बाच्या खिशातनं दिलं का? अरे आमची लोक आमचे आईबाप काबाड कष्ट करतायत रानात जाऊन, आम्ही घाम घालतोय, आम्ही किराणा मालाच्या दुकानात जाऊन खरेदी करतोय, जीएसटी भरतोय, आम्ही पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल भरतोय आणि जीएसटी भरतोय. ते आमचे पैसे आहेत. आम्हाला भीक नको आहे, आम्हाला सन्मान पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण बाबांनी लगेच प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं 1,500 रुपयाच्या कसल्या गोष्टी करताय, यांना 2,000, 2,500, 3,000 पर्यंत सन्मान निधी मिळाला पाहिजे. त्या माता मौलींचा सन्मान झाला पाहिजे. तो सन्मान करण्याची ताकद काँग्रेस पक्षामध्ये. बापू, या काँग्रेस पक्षासोबत का जोडला गेलो? अक्षय भाऊ, तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलं होतं, निलेश सर तुम्हालाही सांगितलं होतं. माझ्या आजोबा पतंगराव कदमांचं इलेक्शन होतं, पाय फ्रॅक्चर झाला, प्लॅस्टर घातलं, मेहरबान प्लॅस्टर, आणि साहेबांचा अर्ज भरायला जायचा आहे. आजोबांनी म्हातारं एवढं खवाट, एवढं प्रेम काँग्रेसवर, एवढं प्रेम साहेबावर, इळ्यानं सगळं प्लॅस्टर फाडलं. काठी टेकत इष्टी स्टँड पर्यंत इष्टी धरली, साहेबाचा अर्ज भरला, काठी टेकत प्रचार केला काँग्रेसचा. अरे काँग्रेस आमच्या रक्तात आहे म्हणतोय ना, ते भूलथापा नाहीत, ते खरंच आमच्या रक्तात काँग्रेस आहे. आम्ही काँग्रेस विचारधारेशी बांधील आहे. आम्ही जातीयवादी पक्षासोबत कधीही जाऊ इच्छित नाही. तुमच्या भूलथापांना अजिबात बळी पडणार नाही. आमचा मित्र पैलवान अक्षय सुर्वे, बापू जवळपास 6-7 वर्ष झालंय पोरग या कराडमध्ये, कुणालाही रक्ताची गरज असली हातातलं काम बाजूला टाकतं आणि त्या माणसाला रक्त पोचवण्यासाठी पुढं असतं. जवळपास 2 लाखांची पुस्तकं स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी दिलेत. आमचा वडोलीतला एक मित्र आहे वाघमारे, तू गरीब घरातलं पोरग, आमच्या वाचनालयातली पुस्तकं वाचली, टेस्ट सिरीज मध्ये आला. अक्षय भाऊंनी सांगितलं अजिबात थांबू नकोस, मी भावासारखा तुझ्या पाठीमाग आहे. त्यानं अभ्यास केला आणि मिलिटरीतली परीक्षा तो पास झाला. आज दिमागात सांगतोय लोकसेवेमुळे मी मिलिटरीत काम करतोय. आज या ठिकाणी जवळपास 1,500 झाडं लावली बापू, 1,500 झाडं लावली. हा चांगल्या विचाराचा माणूस आहे. त्यांना सगळ्या आपल्या मित्रांना बरोबर घेतलं आणि सांगितलं आपल्याला विचारासाठी पृथ्वीराज बाबांसोबत जायचं आहे, आपल्याला भविष्यातला मुख्यमंत्री कराडमधनं द्यायचा आहे, म्हणून आपल्याला पृथ्वीराज बाबांसोबत जायचं आहे. आणि म्हणून सगळ्या भावांनी तयारी केली. संघर्षात अगदी वादळात दिवा लावला. या पैलवान मित्रांना आमच्या वादळात दिवा लावला. बापू, येणाऱ्या काळामध्ये अक्षयजी सुर्वे लोकसेवेच्या वतीने जे काम करतील त्या कामात आपलं मार्गदर्शन असावं, बाबांचं मार्गदर्शन असावं, जेणेकरून अजून चांगल्या पद्धतीने काम वाढेल आणि गोरगरीब जनतेपर्यंत हे काम पोचेल. ते सहकार्य आपल्याकडून मिळेल अशा पद्धतीने आशा व्यक्त करतो. आपले बरेच भाऊ जवळपास 2 तास झालं उभं राहिलेत आणि ते सगळं विचार ऐकतायत. सगळे मंडळी या ठिकाणी बसलेत, पण कोण सुद्धा हल्लेलं नाही. आपण विचाराशी बांधील असलेली माणसं आहे. कुणालाही जेवण देतो, कुपन देतो म्हणून बापू या ठिकाणी आम्ही बोलवलं. डॉक्टर साहेब, कुणालाही जेवण देतो म्हणून या ठिकाणी प्रॉमिस केलं नाही. एक सांगितलंय साहेब, एक सांगितलंय फक्त, पृथ्वीराज बाबाचा कार्यक्रम आहे, एका निरोपावरती लोक आली आणि शेवटपर्यंत थांबली. असाच ठाम निर्धार आपल्याला 20 तारखेच्या रात्रीपर्यंत ठेवायचा आहे. गुलालात आपणच असणार आहे याची खात्री बाळगा. 20 तारखेपर्यंत मात्र सतर्क रहा. कराडचा स्वाभिमान पृथ्वीराज चव्हाण.